पालखीची परंपरा जी आहे ती तुकोबांचे पुत्र जे आहेत नारायण महाराज त्यांनी सुरू केली. पालखीबरोबर पालखीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकोबांच्या पादुका ठेवून ती वाटचाल करायची आणि त्या पादुका म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा आहेतच आमच्याबरोबर आणि ते आपल्याबरोबर वाटचाल करतात. या श्रद्धेतून वारकरी ती वारी करतात. रंगनाथ पठारे तर असं म्हणतात की जिथं वारकरी आहे तिथपर्यंत महाराष्ट्र आहे. आणि इरावती कर्वेंनी महाराष्ट्राची व्याख्या करताना असं केलेली आहे की ज्या देशातले लोक, ज्या प्रदेशातले लोक वारीला जातात तो महाराष्ट्र. ज्ञान आणि भक्ती यांचं सेलिब्रेशन म्हणजे वारी. वारीमध्ये नादब्रह्म पण आहे, शब्दब्रह्म पण आहे आणि ब्रह्मानंद पण आहे. तर त्यामुळं वारी म्हणजे नादब्रह्म, शब्दब्रह्म आणि ह्या ब्रह्माचा आनंद घेत घेत ब्रह्मानंदी टाळी लागणं आणि त्याचा आनंद लुटणं. तो स्वधर्म आहे, तो प्रामाणिकपणे केला पाहिजे. ती नैतिकता तिथं नसेल ना तर ती ही अध्यात्मात पण तुमच्या भक्तीमध्ये पण येणार नाही. त्यामुळे नुसती भक्ती प्रामाणिक करून चालणार नाही. तुमचा व्यवहार चोख पाहिजे, प्रामाणिक पाहिजे. स्वतः नामदेवांनी शतकोटी अभंग रचना करण्याचा संकल्प केलेला होता. तो पूर्ण नाही झाला म्हणून तो तुकोबांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि माझं उरलेलं काम तू पूर्ण कर. पण ते करताना सांगितलं की मी तुला सांगतोय शतकोटी अभंग रच, पण वाऊगे अक्षर बोलू नये. आपल्याकडं पालखीतून मिरवणं हा सन्मान समजला जातो. त्यामुळे ती पालखी वैभवशाली असली पाहिजे. नमस्कार. ग्रंथप्रेमीच्या या वारी विशेष भागात मी निरंजन मेढेकर तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक, लेखिका आणि संत साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर रुपाली शिंदे. नमस्कार. रुपालीताई, मनापासून स्वागत आहे. आणि या आधीचा भाग मला वाटतं आपण संत मुक्ताबाईंवर केलेला आणि त्याच अनुषंगाने आपण वारीवर बोलायला आज आलेलो आहोत. तर वारी म्हणजे काय हे मराठी माणसाला माहितीच आहे. असा एकही मराठी माणूस नसेल ज्याला वारी म्हणजे काय हे माहीत नाही आहे. पण त्या वारीची नेमकी ओळख काय आहे? म्हणजे ती पंढरपूरला जाणारी यात्रा देहू आळंदीहून असाच एवढा सीमित अर्थ त्याचा नाही आहे. तर ती महाराष्ट्राची एक सांस्कृतिक ओळख आहे. तर म्हणजे नेमकं काय आहे सांगता जरा? मुळात वारी हा वारकरी संप्रदायाचा आचारधर्मातला एक महत्त्वाचा आचारधर्मच आहे तो. पण वारीचं वैशिष्ट्य काय आहे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे लोक या वारीतल्या दिंड्यांमध्ये सहभागी होतात. म्हणजे रंगनाथ पठारे तर असं म्हणतात की जिथं वारकरी आहे तिथपर्यंत महाराष्ट्र आहे. वा. आणि इरावती कर्वेंनी महाराष्ट्राची व्याख्या करताना असं केलेली आहे की ज्या देशातले लोक, ज्या प्रदेशातले लोक वारीला जातात तो महाराष्ट्र. इतकी ती महाराष्ट्राच्या समाजजीवनातली आणि संस्कृतीच्या गाभ्याचा भाग आहे. वा. आता हा जो उत्सव आहे हा भक्ती, ज्ञानाचा आणि भक्तीचा आजच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञान आणि भक्ती यांचं सेलिब्रेशन म्हणजे वारी. ही वारी जी आहे ती कोणती आहे म्हणजे तो वारकरी संप्रदायाचा आचारधर्माचा पाया लक्षात घेतला तर तो नेमका कोणता आहे? तर या ज्या वाऱ्या आहेत म्हणजे वारी कुठली कुठली केली जाते तर आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री म्हणजे चैत्रातली, अशा 4 आहेत. आता याच्यामध्ये पुन्हा गंमत अशी दिसते की घाटावरची मंडळी आहेत ती म्हणजे वारकरी जे आहेत ते आषाढी वारी अधिक प्रमाणात करतात. हो. कोकणातले भात शेती असते त्यामुळे ते कार्तिकीला जास्त दिसतात. आणि मराठवाड्यातली मंडळी जी आहेत ती चैत्री वारीला वारकरी तिथले जास्त असतात कारण ती शिखर शिंगणापूरची इकडची वारी करायची आणि शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जायचं, अशा या दोन्ही गोष्टी. तर या असा तो महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्र जोडलेला आहे वारीने असं आपल्याला दिसेल. आता वारी या शब्दाचा अर्थ काय आहे? दांडेकर, आचार्य दांडेकर जे आहेत, सोनोपंत दांडेकर, संत साहित्याचे अभ्यासक, त्यांनी
वारकरी पंथाचा इतिहास नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी वारीची व्याख्या व्यवस्थित सांगितलेली आहे. या निमित्ताने आपण ती व्याख्या थोडी बघूयात. आषाढी, कार्तिकी, माघी अथवा चैत्री यापैकी एका शुद्ध एकादशीला गळ्यात तुळशीची माळ घालून नियमाने जो पंढरपुरात जातो तो वारकरी, पंढरपूरचा वारकरी. आणि त्या वारकरीमधून म्हणजे त्यामधून वारकरी संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदायाची ओळख किंवा वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे वारी, असं आपल्याला त्याच्याबद्दल म्हणता येईल. आता आपण जेव्हा वारी म्हणजे काय हे शोधताना विचार करताना वारी हा शब्द आपल्याला दोन्ही ठिकाणी दिसतो. तो कुठे दिसतो तर तो ज्ञानेश्वरीमध्ये पण दिसतो. आणि आपण एखादी गोष्ट वारंवार करणं, वारी वारी जन्म मरणाते वारी, हरी पडलो आता संकट निवारी, या आरतीमध्ये पण तो दिसतो. तर एखादी गोष्ट वारंवार पुन्हा पुन्हा करणं किंवा खेपा घालणं या अर्थाने वारी करणं आहे. तर ते वारीमध्ये सातत्यानं करणं, पुन्हा पुन्हा करणं हे त्यातलं सातत्य आणि पुनरावृत्ती आणि त्यातून मिळणारा आनंद हा महत्त्वाचा आहे. आता वारीच्या बाबतीत आपल्याला काय दिसतं तर एकूणच आपल्याला हिंदू धर्मामध्ये पायी चालणं ही वाहतुकीची साधनं नाही आहेत. त्यावेळी प्रवास हा बैलगाडी आणि चालणं. तर आपल्याकडे तीर्थयात्रा, प्रदक्षिणा, परिक्रमा यासुद्धा पायीच होतात. ही धार्मिक यात्राच आहे. पण मग परिक्रमेपेक्षा वारी वेगळी कुठे आहे? तर परिक्रमा ही आपण परिक्रमा करताना म्हणजे आता अलीकडे नर्मदा परिक्रमाची बरीच चर्चा आहे. तर वारीमध्ये किंवा परिक्रमेमध्ये आपण करणारी जो भक्त आहे किंवा जी व्यक्ती आहे तिची ही श्रद्धा आहे, तिचा हा विश्वास आहे की ईश्वर माझ्याबरोबर आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्या सांगाती होऊन मी ही वाटचाल करते. ही धारणा जी आहे ती परिक्रमेमध्ये सुद्धा महत्त्वाची आहे. प्रदक्षिणेमध्ये तो श्रद्धा भाव जो आहे की परमेश्वराच्या सहवासात सानिध्यात मी चालते, हा त्यातला महत्त्वाचा असतो. आता यातही पुन्हा वारी वेगळी कशी आहे तर वारी ही नाचत गात समूहाने करायची गोष्ट. त्यामुळे ही वारीमध्ये नादब्रह्म पण आहे, शब्दब्रह्म पण आहे आणि ब्रह्मानंद पण आहे. तर त्यामुळं वारी म्हणजे नाद ब्रह्म, शब्द ब्रह्म आणि ह्या ब्रह्माचा आनंद घेत घेत ब्रह्मानंदी टाळी लागणं आणि त्याचा आनंद लुटणं. या वारकरी संप्रदायाच्या या वारीचं वैशिष्ट्य काय आहे तर ती कुणी कोणाला सक्ती केलेली नसती. स्वेच्छेनं येऊन भक्तीचा आनंद लुटणं आणि तो भक्तीचा भक्ती रसाचा किंवा तो ईश्वर भक्तीचा माहोल, ते वातावरण हे ते 18 ते 21 दिवस गावोगाव त्याचा प्रसार करत जाणं. त्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये हा भक्तीचा प्रसार करण्यासाठी खरं तर तो वारकरी संप्रदायाच्या प्रसार यंत्रणेचाच एक भाग आहे. आणि त्यामुळे त्याला या बाजूंनी महत्त्व आहे. आपण त्याला तसंही पाहिलं पाहिजे. खरं या अर्थाने म्हणजे हे आषाढी कार्तिकी भक्तजन येती हे आपण म्हणतो तर त्याच्याबरोबर आणखी 2 वारी पण तुम्ही सांगितल्यात आणि आपल्या एकूणच ऋतुचक्राशी पण नाळ कशी जोडलेली आहे या वारीची ते पण सांगितलं. थोडंसं आता आपण इतिहास बघितला तर वारी नेमकी किती मागे जाते, त्याचा इतिहास किती मागे जातो? 700 ते 800 वर्ष. बरं. कारण आपल्याला असं दिसेल की ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी वारी केलेली आहे ती वारीची. आता ही पंढरपूरची वारी ही तर आहेच, पण याच्याशिवाय ज्या महिन्यातल्या एकादशीला 2 एकादशी जे येतात त्यालाही जाणारे वारकरी आहेत. त्यामुळं वारी पालखीची परंपरा जी आहे ती तुकोबांचे पुत्र जे आहेत नारायण महाराज त्यांनी सुरू केली. पालखीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकोबांच्या पादुका ठेवून ती वाटचाल करायची आणि त्या पादुका म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा
आहेतच आमच्याबरोबर आणि ते आपल्याबरोबर वाटचाल करतात. या श्रद्धेतून वारकरी ती वारी करतात. पण हा जो वारीचा इतिहास मागे जाऊन आपण जर पाहायचा झाला तर तो 700 वर्षांचा जुना आहे आणि तो सातत्याने चालू राहिलेला आहे. आणि खांद्यावर वारकरी संप्रदायाची ती पताका घेऊन जाणं, त्याच्यामध्ये त्या वारीमध्ये पुन्हा मी म्हटलं तसं मगाशी मी नादब्रह्म यासाठी म्हटले की तिथं विणेकरी आहे, पखवाज बाजवणारा आहे, टाळकरी आहेत, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्या महिला आहेत. तर हे सगळे भजन कीर्तन करत नामस्मरण करत आणि ते नामस्मरण समूहाचं आहे आणि ते मोठ्याने आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की तो नादब्रह्म आहे आणि हा जो ते एक भक्तिरसाचा आस्वाद घेणं आहे आणि भक्तिरसाचा प्रसार करणं आहे. आणि भक्तिरसाचा प्रसार पेक्षाही आज जर आपण पाहिलं तर एक सद्गुण सदाचाराचं वातावरण आणि तो संस्कार. त्यामुळं वारी जशी देहाने बाहेरून होती तशी आतून पण वारी आहे. आणि त्यामुळं वारी म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या शरीर मनावर उमटलेला संस्कारांचा खोल ठसा आहे. क्या बात. मलाही खूप नवीन माहिती तुमच्याकडनं मिळते. मलाही आत्तापर्यंत असं वाटत होतं की ज्ञानोबा तुकोबांनंतर वारी सुरू झाली, तर असं नाही आहे. तुम्ही म्हटलं तसं ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी पण वारीत सहभाग घेतला. त्यांच्या कुटुंबात सगळ्यांच्या होत्या. आता वारी ते आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आता अलीकडं आपल्याला असं दिसतं की सुरुवातीला न्यायमूर्ती रानडेंनी वारीच्या संदर्भात, वारकरी संप्रदायाच्या संदर्भात जे लिहिलेलं आहे की अगदी पहिल्यांदा किती पालख्या होत्या, किती दिंडी येत होत्या, तर 18 होत्या. आणि आत्ता जर आपण बघितलं तर ती संख्या जवळजवळ 170 180 अशी आहे. तर ही जर संख्या बघितली आपण तर आपल्याला असं वाटतं की आता मुक्ताबाईंची पालखी निघाली, आपण आत्ता करतोय. एकनाथ महाराजांची आहे, वारकरी संप्रदायातल्या बहुतेक सगळ्या संतांची आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की साईबाबांची पालखी आहे, गणपतीची आहे, कोल्हापूरच्या अंबाबाईची आहे. असं जर बघितलं गजानन महाराजांची पालखी आहे. आता ते जर बघितलं साईबाबांची आहे. अगदी गोव्याकडून सुद्धा येतात मंडळी याच्यात. तर मग मी असा विचार केला की या पालख्या का, म्हणजे पण यांचा समाज जीवनावर प्रभाव आहे. यांना पुन्हा एकदा या पालखीच्या सोहळ्यामध्ये, दिंडीमध्ये सहभागी व्हावंसं का वाटत असेल. मग आपल्या असं लक्षात येतं की ही जी वारी आहे, ही वारी म्हणजे अध्यात्माचा मध्यवर्ती मुख्य प्रवाह आहे आणि या मुख्य प्रवाहात आपण सामील झालं पाहिजे. म्हणजे सगळ्या नद्या समुद्राला येऊन मिळतात, तसा हा समुद्र आहे आणि या समुद्राकडे येणाऱ्या या सगळ्या नद्या आहेत. आणि त्याचा दुसरा अर्थ असा आहे की या मुख्य प्रवाहात यायचं कशासाठी, तर ही जी सांस्कृतिक ओळख आहे, म्हणजे महाराष्ट्राची, मराठी संस्कृतीची ही जी सांस्कृतिक अस्मिता आहे, या सांस्कृतिक अस्मितेशी आपण जोडलं जाणं आणि आपण त्याचा एक भाग होणं, हे सगळे या देवस्थानांना महत्त्वाचं वाटतं आहे. आणि म्हणून आज मी तिला आपल्याला 180 वगैरे पालख्या असलेल्या दिसतील. आणि इतकं ती समृद्ध आहे आणि त्याला किती वारकरी सहभागी होतात असं जर आपण बघितलं तर ती संख्या वाढतीच आहे आणि आता ती 13 लाखापर्यंत वारकरी आहेत. अरे वा, वा. पंढरपूरचं देवस्थान आपण जर बघितलं किंवा विठ्ठलाचा इतिहास किती मागे जातो. म्हणजे विठ्ठलाचा इतिहास जो आहे तो जो वारकरी संप्रदायामध्ये, आता त्याला अनेक मतप्रवाह आहेत की तो विठ्ठल म्हणजे वीरगळ आहे, मग तो खंडोबा आहे, असं पण एक म्हणणं आहे. पण त्याला संप्रदायाच्या इतिहासामध्ये कुठेच काही म्हणजे त्याची नोंद नाही त्याची कुठे. म्हणजे मला असं वाटतं की तो संप्रदायाच्या व्यवहारामध्ये, म्हणजे भक्ती व्यवहारामध्ये
तो येतोय का, तसा कुठं संदर्भ येतोय का, तर नाही येत आहे. लोकव्यवहारामध्ये म्हणजे लोकसंचितांनी जपलेलं आहे. तर तिथं तसं दिसतं का, की खंडोबा हे स्वतंत्र वेगळं दैवत आहे. खंडोबा म्हणजेच विठोबा असं खूप सारे विद्वान मांडतात आणि त्याच्याबद्दल खूप मतमतांतरं आहेत. परंतु वारकरी संप्रदायाला असं वाटतं की विठ्ठल हे जे दैवत आहे ते जे पुंडलिकाला आईवडिलांची सेवा करण्यामध्ये तो अतिशय मग्न झालेला होता आणि तिथं विठ्ठल आला आणि त्याचं लक्ष नव्हतंच आणि तो आल्यानंतर त्या सेवेत मग्न असताना त्यांनी उभं राहण्यासाठी विठ्ठलाला वीट फेकली आणि तो उभं राहिला आणि मग ते पंढरपूर शहर म्हणजे पंढरपूर गाव वसवलं. तर ही जी आख्यायिका आहे किंवा ही जी कथा आहे ही वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाची मानली जाते. पण वारकरी संप्रदायाचे सगळे म्हणजे अगदी नामदेव महाराज वगैरे किंवा ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा विठ्ठल हा श्रीकृष्णाचाच अवतार आहे असं मानतात. त्यामुळं तो आपण दैवताचा इतिहास पाहायला गेला तर तो मग श्रीकृष्णाचा म्हणजे अवतार असं मानतात. तर हे तुम्हाला दिसेल. आणि हे का म्हणजे हे लक्षात का घ्यावं लागतं, खंडोबा का घेता येत नाही. तुम्ही लोककथांमध्ये आणि आख्यायिकांमध्ये दैवताला शोधायला गेलात तर एखादी आख्यायिका येईल आणि त्याला पूर्ण डिस्कार्ड पण करू शकते, कारण शेवटी ते मौखिक आहे. परंतु ह्या सगळ्या संत परंपरेनी अभंगरचना करताना जे काही म्हटलेलं आहे त्याच्यावर आपल्याला अधिक विश्वास ठेवावा लागतो किंवा ते ज्याला आपण म्हणतो की ते विश्वासार्ह साधन मानावं लागतं, कारण ते लिखित आहे आणि त्याला 700 वर्षांची परंपरा आहे. आख्यायिका आणि पोथ्या ज्या आहेत ना त्या लिखित असतात आणि त्याला तुम्ही असं खात्रीलायक साधन मानता येत नाही. त्यामुळे सांप्रदायिक इतिहासामध्ये संतांनी लिहून ठेवलेलं आहे आणि लोकव्यवहारामध्ये ते तसंच पुढे चालत आलेलं आहे परंपरेनं. हे जर आपण पाहिलं तर तो विठ्ठल म्हणजे श्रीकृष्णाचाच अवतार आहे असं आपल्याला दिसेल. सगळ्या संतांचा उल्लेख होतोय आत्ता पण आपण बोलता, म्हणजे ज्ञानोबा असतील, नामदेव महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, तर यांनी नेमका कसा वैचारिक पाया दिला वारीच्या या परंपरेला. याच्यामध्ये वारी जी आहे ती दिंड्या जायच्याच. आता ही वारी जी आहे ना ती आपण पुण्यामध्ये किंवा आपण वरवर पाहता असं दिसतं की हा आचारधर्म आहे, पण त्याचा आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो, त्याचं लक्षात घ्यावं लागतं. कारण एखादा संप्रदाय की हा संप्रदाय 700 वर्ष त्याचा प्रभाव मुख्य प्रवाह म्हणून टिकून का राहिलेला आहे, तर त्याची यंत्रणा उभी करणं जी आहे की मुळात ज्ञानेश्वर माऊलींनी त्याला तत्त्वज्ञानाचा पाया घातला विचारांचा आणि तत्त्वज्ञानाचा पाया घालणारा ग्रंथ निर्माण केला, भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी. ही तत्त्वज्ञानाची बैठक झाली, विचारांची बैठक झाली. आता विचारांचा प्रसार होणंही गरजेचं आहे, एक समविचारी माणसांचं संघटन होणंही गरजेचं आहे. तर ही जी ज्ञानेश्वर माऊलींनी भक्तीच्या पायावर उभा असलेला कर्मयोग, भगवद्गीतेची एक क्रांतिकारक पुनर्मांडणी ज्ञानेश्वर माऊलींनी केली. ती कशी, तर ईश्वराचा अनुभव घेणं किंवा त्या परमचैतन्याशी एकरूप होण्याचे मार्ग कोणते कोणते आहेत, तर भगवद्गीतेमध्ये आपल्याला असं दिसेल की योग मार्ग आहे की जो हठयोग आहे, की एका पायावर उभे राहिलेले साधू आपण बघतो की तो कठीण आहे, कुंडलिनी जागृत होणं. तर तो सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, ती सिद्धी आहे आणि त्याला कठोर प्रयत्न, त्याला ध्यान धारणा आहे. सामान्य माणूस इतक्या वेळ त्याचं मन इतकं चंचल असतं किंवा सामान्य माणूसच काय एकूण माणसाचं मन ते इतकं अस्थिर आणि चंचल असतं आणि इतक्या ठिकाणी गुंतलेलं असतं की त्याला ते कुंडलिनी जागृत करणं आणि डोळे मिटून इतक्या वेळ बसणं आणि व्यवहाराची व्यवधानं असणं हे अवघड आहे. मग त्यामुळे योगमार्ग हा तसा तो कठीणच आहे.
मग येतो ज्ञानयोग. आता ज्ञानयोग जो आहे तो तत्त्वज्ञान समजून घेणं, ज्ञानव्यवहाराची चर्चा करणं, तर तोही सामान्य माणसासाठी अवघड आहे. आणि आपलं सगळं भक्तिज्ञान हे संस्कृत भाषेतून आहे. आणि ज्ञानाचा व्यवहार किंवा ही ज्ञानाची चर्चा एका विशिष्ट वर्णापुरती मर्यादित आहे. पुढं ती वर्णव्यवस्थेमध्ये पुढच्या 3 वर्णांना आणि सगळ्या वर्णातल्या स्त्रियांना आणि शूद्रांना तिथपर्यंत जायला मज्जावच आहे. मग उरतो काय, तर मग कर्मयोग आणि भक्तियोग. आता ही जी ज्ञानेश्वर माऊलींनी भक्तीच्या पायावर उभा असलेला कर्मयोग, भक्तीच्या माध्यमातून केलेला कर्म तर तुम्हाला करावीच लागतात. म्हणजे श्वास घेणं आणि कर्म केलं की त्याचा परिणाम आलाच, की तुम्ही कृती केली की परिणाम असणारच आहे. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की कृती तुम्ही करता, त्याचा काय तुम्ही निर्णय घेतलेला असतो किंवा करावी लागते. तुम्ही जगत आहात तोपर्यंत कृती अटळच आहे, ती करावीच लागते आणि मग परिणाम पण अटळ आहेत. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की परिणामावर तुमचं नियंत्रण नाही आहे आणि त्यामुळं परिणाम असाच असला पाहिजे. हा चा अट्टहास करणंच निरर्थक आहे. तो परिणाम जसा आहे तसा स्वीकारणं हेच आपल्या हातामध्ये असतं. तर हा परिणाम जसा आहे तसा स्वीकारणं, इथपर्यंत आपलं मन प्रगल्भ होत जाणं किंवा ती मानसिक तयारी होणं आणि तो परिणाम स्वीकारून पुन्हा कामाला लागणं, पुन्हा पुढे जाणं, हे जगताना तुम्हाला करावं लागतं. 21व्या शतकातही करावं लागतं, अजून 22व्या 23व्या शतकातसुद्धा हे असणार आहे, कारण हा आपल्या जगण्याचा अपरिहार्य भाग आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की कर्म करायचं पण फळाची अपेक्षा करायची नाही. फळाची अपेक्षा म्हणजे परिणाम होणारच आहेत. तुम्हाला हवे तसे, हवे तेव्हा, हवे त्या प्रमाणात होतील हे नाही सांगता येत. ते जसे होतील तसे तुम्हाला स्वीकारावे लागणार आहेत. आणि म्हणून मग ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की तुम्ही ईश्वर जसा, जग जसं आहे त्या तिथं सगळीकडे ईश्वर आहे आणि त्याला तसंच्या तसं समजून घेणं, त्याच्याशी एकरूप होणं, म्हणजे आपण आपल्या संकटातही तो आहे, आपल्या अपयश आलेलं आहे तिथेही तो आहे, तो तसाच स्वीकारणं आणि स्वीकारून तसं का झालं नाही म्हणून रडत बसणं किंवा मनासारखं झालं तर खूप आनंदित होणं आणि तुम्ही तुमचा बॅलन्सच गमावणं. तर त्याच्यात आपण एक तर खचून जाणं आहे किंवा उन्मत्त होणं आहे. हे दोन्हीही स्थिती जी आहेत या तरी कुठल्या परमनंट आहेत, याही नंतर निघून जाणारे आहेत. आणि त्यामुळे वारकरी संप्रदायातले तुकोबा असतील, नामदेव महाराज असतील किंवा ज्ञानेश्वर माऊली आहेत, ते असं म्हणतात की भक्ती ही स्थिती आहे, अवस्था आहे. आणि त्या स्थितीमध्ये, त्या अवस्थेमध्ये त्या चैतन्याशी तुम्ही देहभान हरपून एकरूप होता. आणि ते एकरूप होणं म्हणजे काय, तर हे जे मी मगाशी म्हटलं तसं की तो परिणाम, त्या परिणामाशी तुम्ही स्वीकारणं आणि स्वीकारून तिथंच न थांबता पुढे जाणं, हा कर्मयोग ज्ञानेश्वर माऊली मानतात. आणि त्यामुळं त्या फळाचा अट्टहास सोडून देणं, ते आहे ते स्वीकारणं आणि करत जाणं, परत परत पुढे जाणं. तर ही झाली तत्त्वज्ञानाची बैठक. आणि तिला भक्तीची, मग भक्ती काय, तर असं जर नुसता कर्मयोग सांगितला असता तर तो पुन्हा समजणं आणि स्वीकारणं हे अवघडच आहे, कुठल्याही काळात अवघड आहे. तो भक्तीच्या पोटातून कर्मयोगाकडे जाणं. आणि भक्ती म्हणजे काय, तर भक्ती म्हणजे खूप साधं आहे, कॉन्सन्ट्रेशन. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर ते नामस्मरण कशासाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी. तर प्रत्येकाचं नामस्मरण म्हणजे मनात दुसरा इतर कुठलाही विचार न आणता ते करणं. हा प्रत्येकाचा तो टाईम स्पॅन आहे, तो खूप मुळात छोटा असतो आणि वेगळा वेगळा असतो. मग ही ज्ञानेश्वरांनी भक्तीचा पायावर उभा असलेला कर्मयोग, कारण त्यावेळी असं होतं की ती जातीसंस्थेची बैठक जी आहे,
कारण ती जातीसंस्था ही त्यावेळी उत्पादन व्यवस्था पण आहे ना. म्हणजे आज आपण सहज म्हणू शकतो की ज्ञानेश्वरांनी काय केलं, जात तोडून जातीसंस्था उद्ध्वस्त करा असं न म्हणता जात टिकवली आणि संत तयार केले. पण त्या काळामध्ये आपण आता औद्योगिकरणानंतर हे म्हणतोय, ज्या काळामध्ये जात ही फक्त सामाजिक ओळख नव्हती, ती व्यवसाय होती आणि ती आपल्या शेती या उत्पादन व्यवस्थेचा तो भाग होता. त्यामुळं ती जाती व्यवस्था ही उत्पादन व्यवस्था पण होती. तर त्या उत्पादन व्यवस्थेला उलथवून टाकून भक्ती करणं म्हणजे नामशेष होणंच होतं. तर हे ज्ञानेश्वर माऊलींना व्यवस्थित समजलेलं होतं आणि त्यामुळं त्यांनी जाणीवपूर्वक जातीसंस्था टिकवली आणि ती टिकवून मग त्याला पर्याय म्हणून भक्त व्हा असं नाही सांगितलेलं. जातीची कर्म करावीच लागणार आहे. ती करत असताना तुम्हाला भक्त म्हणून तुमची एक स्वतंत्र ओळख निर्माण होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते कर्म जे आहे ते करावंच लागणार आहे ना. तर त्याच्या ते निष्काम कर्मयोग आहे आणि ते चोख केलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की तो स्वधर्म आहे, तो प्रामाणिकपणे केला पाहिजे. ती नैतिकता तिथं नसेल ना तर ती ही अध्यात्मात पण तुमच्या भक्तीमध्ये पण येणार नाही. त्यामुळे नुसती भक्ती प्रामाणिक करून चालणार नाही. तुमचा व्यवहार चोख पाहिजे, प्रामाणिक पाहिजे. त्यामुळे ती नैतिकता पाहिजे. तर त्यामुळं हा जो कर्मयोग आहे तो नुसती फळाची अपेक्षा न ठेवता करणं नाही, तर ते उदास विचारे वेच करी, जोडीनी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. उदास विचारे म्हणजे काय? हा आपण जो मालकी हक्क असतो ना, हे माझं पेन आहे, हे मी कमवलेलं आहे, ही माझी वस्तू आहे, मला हात नाही लावायचा, ती फुटली तुटली तर अमुकची वस्तू, असा जो एक जिव्हाळा असतो ना, ते तुकोबा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हा मीपणा जो आहे ना, हा अहंकार संपून गेला पाहिजे. तो मालकी हक्क काढून टाका. हा मीपणा जो आहे हा तुमच्यातला मी विसर्जित करा. त्याशिवाय तो संपेल कसा? त्याला कुठेतरी वाट, तो मीचा विस्तार होण्यासाठी काहीतरी वाट मिळाली पाहिजे ना, जी आईला मिळते. त्यामुळे ती आईची माया ही निरपेक्ष आणि मोठी का होती? कारण तिच्या मीला दुसऱ्या मी विसर्जित होण्यासाठी मिळतो. तो नाही मिळाला तर मग ती अहंकाराची पुटं वाढतीलच ना. तर त्यामुळे ती नैतिकता जी आहे ती नैतिकता हवी. आणि मग ही नैतिकता, कर्मयोग, भक्तियोग हे झालं तत्त्वज्ञानाचं म्हणजे बैठक. मग आपल्याला असं दिसेल की वारकरी संप्रदायाचा हा जो प्रसार आहे तो प्रसार करताना नामदेव महाराजांनी ही प्रसार यंत्रणा उभी केली आणि ती यंत्रणा उभी करताना सामाजिक संस्थेचं संस्थात्मक रूप त्याला दिलं. ते कोणतं आहे? तर सगुण भक्ती. कारण सामान्य माणसाला निर्गुण निराकार परमेश्वराचं रूप त्याला मी भक्ती करू म्हणजे काय करू? त्याला फुलं वाहण्यासाठी काहीतरी हवं असतं, त्याला दिवा लावण्यासाठी देव हवा असतो, त्याला अक्षदा वाहण्यासाठी काहीतरी हवं असतं, त्याला म्हणायला काहीतरी हवं असतं भक्ती करताना, आरती हवी, अभंग हवा. म्हणून मग सगुण भक्ती. मग ही सगुण भक्ती करायची तर मग सगुण भक्तीमध्ये हा धोका आहे ना की तुम्ही नैवेद्यामध्येच हरवून जाल. मग त्या सगुण भक्तीला अभंगरचना आली, मग नामस्मरण आलं. म्हणजे सगुण भक्तीचं अवडंबर माजवायची गरजच नाही आहे. तू दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता, तू कोणतंही काम करत असताना सहजपणे नामस्मरण कर. ते करताना दोन गोष्टी होणार आहे. तुझ्याबरोबर देव आहे, या तू जे काही करतोयस त्या सगळ्या करण्यामध्ये तुझ्या कामाकडे त्याचं लक्ष आहे आणि तो पाहतोय. त्यामुळे ते पुन्हा नीटच होणार आहे. ती नैतिकता पण आहे. आणि तुला वेगळा वेळ काढायची गरजच नाही आहे. तुझा पूजेचा 1 तास वेगळा करण्याची गरजच नाही आहे. तुला 21 दुर्वा लाल फुलं याच्यातही अडकायची गरज नाही आहे. तू तुझं कोणतंही काम करत असताना सहजपणे त्याचं नामस्मरण कर. मग त्याची गोडी लागली पाहिजे. मग इथं येतो अभंग. मग अभंग म्हणजे नुसता अभंग आहे का? तर वारकरी संप्रदायाने संगीत, ज्या संस्कृतीमध्ये कथा आहे आणि गाणं आहे ती संस्कृती जगाच्या पाठीवर टिकून राहते.
भारतीय संस्कृतीचं किंवा हिंदू धर्माचं वैशिष्ट्य असं आहे की या धर्माने गोष्ट कथा निर्माण केली आणि गाणी निर्माण केली. तर जिथं संगीत आहे आणि जिथं गोष्ट आहे ती संस्कृती जगाच्या उत्पादनानंतरसुद्धा टिकून राहिलेली दिसेल आपल्याला. म्हणून हा आपला जो धर्म आहे आणि ही संस्कृती आहे ती आपण गोष्टी रचत गेलो. आणि म्हणून मग ही सगुण भक्ती म्हणजे गात त्या ईश्वराचं नामस्मरण केलं, गाण्याची गोडी आहे. मग तो अभंग गाण्याची, मग तो गाण्यायोग्य जोडाक्षरं आहेत का? नाही आहेत. सहजता आहे, प्रवाह आहे, ती गोडी लागणं आहे आणि मग सहजपणे गाणं आहे. मग सगुण भक्ती, अभंग रचना, स्वतः नामदेवांनी शतकोटी अभंग रचना करण्याचा संकल्प केलेला होता. तो पूर्ण नाही झाला म्हणून तो तुकोबांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि माझं उरलेलं काम तू पूर्ण कर. पण ते करताना सांगितलं की मी तुला सांगतोय शतकोटी अभंग रच, पण वाऊगे अक्षर बोलू नये. तू काहीही लिहिशील आणि काहीही करशील असं नाही करायचं, ते अर्थपूर्ण असलं पाहिजे. मग ही सगुण भक्ती आली, अभंग रचना आली आणि मग आपल्याला असं दिसेल की नामदेव महाराजांनी हे जे दिंडीचे फड, ही फडाची परंपरा सुरू केली. आणि मग आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये या फड ही संस्थात्मक बांधणी आहे. मग तुम्हाला हा फड जो दिसेल तो दिंडीचाही दिसेल, राजकारणाचाही फड दिसेल, अलीकडच्या काळातला उसाचाही फड दिसेल आणि तमाशाचाही फड दिसेल, कुस्तीचाही फड दिसेल. त्यामुळं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये या फड ही नुसता नाही आहे, ती एक सामाजिक संस्थात्मक रचना आहे. तर ही नामदेव महाराजांनी केली. आणि मग या वारीचा त्याचा संबंध काय आहे? तर वारीमध्ये ज्या दिंड्या येतात त्या दिंडीचे फड आहेत आणि त्या फडाचं तो फडकरी तो प्रमुख असतो, त्याची एक स्वतंत्र परंपरा आहे. म्हणजे एखादा संप्रदाय जास्तीत जास्त सामाजिक समतेकडे घेऊन जाताना तो एकतर विस्तारला पण पाहिजे, पण विस्तारताना सुद्धा त्याला एक दिशा पाहिजे, शिस्त पाहिजे, विचार पाहिजे. याची काळजी किंवा हा जो विचार आहे तो वारकरी संप्रदायाचे प्रसारक म्हणून नामदेव महाराजांनी केली. आणि नामदेव महाराजांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी उत्तर भारतामध्ये चालत चालत 5 वेळा ते गेल्याचं आपल्याला दिसतं महाराष्ट्रातून. आणि त्यांनी त्या तिथं गुरुद्वारामध्ये सगुण कीर्तन केलं आणि त्या कीर्तनामध्ये त्यांनी अभंग रचना, अभंग गायले आणि त्यातले 40 अभंग शीख धर्मीयांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये घेतलेले दिसतात. आणि या वारकरी संप्रदायातल्या संतांचं म्हणजे तो का 700 वर्ष महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये रुजलेला आहे याचं कारण म्हणजे काळाप्रमाणे बदलत जाणं. मला एक्झॅक्टली हेच विचारायचं होतं तुम्हाला की मराठी भाषा ही आपण म्हणतो की ज्या खूप बोली आहेत की दर काय 25-50 किलोमीटरनंतर भाषा बदलते किंवा काळानुरूप पण भाषा बदलत गेली आहे. म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रात जसं बोलत असतील तसं आज आपण बोलत नाही, पण तरी पण हे अभंग, भारुडं, कीर्तनं हे बरोबर ॲडॉप्ट होत गेलं त्या त्या काळानुसार. तर हे संत साहित्याचा थोडासा मागोवा सांगता आम्हाला काय? मुळात सांगू का, मुळात ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याची रचना केली, ते गीतेवरचं भाष्य आहे. आता गीतेवरचं भाष्य मोठी परंपरा किंवा सगळ्यात जास्त ग्रंथ तुम्हाला मराठीतच दिसतात. त्या ठिकाणी संवादावर केंद्रित, तो कृष्ण आणि अर्जुन या दोघांमधला संवाद आहे. ही संवाद हा आपण जगतोच संवादाच्या माध्यमातून ना. ज्ञानेश्वर माऊलींना ते माहिती होतं की आपल्याला भक्तीचा हा जो प्रसार करायचा आहे किंवा हे परमार्थ ज्ञान जे आहे हे विषमतेवर आधारित आहे, हे वर्णामध्ये बंदिस्त झालेलं आहे, बऱ्याच घटकांना तिथपर्यंत गेलेच नाही आहेत, मज्जावच केलेलं आहे. हे जर आपल्याला सार्वत्रिक करायचं आहे, अध्यात्माला समतेची जोड द्यायची आहे किंवा अध्यात्म समता केंद्रित अध्यात्म रुजवायचं आहे, तर मग
आपल्याला भाषा व्यवहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तो करताना ज्ञानेश्वर माऊलींनी संवादावर भर दिला, की जो इतर भाषांमध्ये नाही आहे. अच्छा. भाषांमध्ये संवाद, बोलणं चालणं. ते ज्ञान हे काय आहे? ज्ञान हे चालता बोलता तो ज्ञानव्यवहार झाला पाहिजे, की लोकव्यवहार आणि ज्ञानव्यवहार वेगळा नसला पाहिजे. तर त्यामुळं संवादावर त्यांनी भर दिला. आणि मग आपल्याला असं दिसेल की वारकरी संप्रदायाची अभंगरचना म्हणजे काय आहे. तो प्रत्येक संतांनी केलेला संवाद आहे त्या दैवताशी, विठ्ठलाशी बोलणं आहे. आणि ते बोलणं आहे ते वेगवेगळ्या नात्यांनी बोलणं आहे. त्याला धमकी देणं आहे, त्याच्याशी भांडणं आहे, तुझं महत्त्वच आमच्यामुळे आहे, नाही तर तुला विचारतं कोण, इथपर्यंत जाणं आहे. आता याच्यामुळं काय झालं, हा जो एक मोकळेपणा आला, सहजता आली. आणि यामध्ये की संस्कृत समजतंय का नाही, संस्कृत येतं की नाही, हा मुद्दाच गेला ना बाजूला. आणि दुसरी गोष्ट की ज्याला भाषा व्यवहार करता येतो तो ज्ञानव्यवहारामध्ये येऊ शकतो. आणि भाषेच्या व्यवहारातून तुम्ही ईश्वराशी एकरूप होऊ शकता. त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या जातीचे धर्माचे आहात, तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात का अजून थर्ड जेंडर आहात, याच्याशी काही संबंधच नाही आहे. हा सगळा व्यवहार जो आहे हा अगदी चालता बोलता सहजपणे करता येणार आहे. ही स्पेस म्हणजे हा एवढा मोठा अवकाश हा ज्ञानेश्वर माऊलींनी तत्त्वज्ञानामध्येच मांडला. आणि मग त्या अवकाशाला अजून एक सामाजिक भान देण्याचं काम हे नामदेव महाराजांनी केलं. तर ते अभंगरचना म्हणजे काय, उठता बसता आपण जसं आईशी बोलतो, आपल्या मित्राशी बोलतो, तितक्या सहजपणे बोलायचं. म्हणजे नामदेवांचे आपण खूप सारे अभंग बघितले तर आपण जसं आईला शाळेतून येणारं मूल असतं किंवा कुठल्याही वयामध्ये आपण जसं आईला रस्त्यावर किंवा माझ्या आयुष्यात आजच्या दिवसात काय घडलं हे तिनं न पाहिलेल्या माणसांबद्दल सुद्धा खात्रीनं सांगत असतो. ती आपली सगळं काही ओतण्याची जागा असते की माझ्या मनातले सगळ्या बऱ्या वाईट गोष्टी मी इथं, तो एका अर्थाने निचरा पण आहे, कॅथार्सिस पण आहे. तर ती स्पेस आहे ना. त्यामुळं झालं काय की तो संवादावर आधारित आहे. मला माझ्या संवादातून माझा देव उभा करता येतो. मग तो माझा व्यवसाय करणारा आहे, मी ढोर ओढत असेन तर तो माझ्याकडे येतो, मी बोलवायच्या आधी येतो, मी काळजीत आहे बघतो. आणि तो बघतच असतो माझा भक्त कुठे आहे, कोण आहे, काय काळजी, त्याला गरज आहे का. तर मी बोलवण्याच्याही आधी येतो, मला काम करू लागतो. आणि मी जसं आहे तसा माझा देव आहे, भाव तसा देव आहे. मग त्यामुळं काय झालं, माझ्या व्यवसायातून, माझ्या बोलीतून, माझ्या अनुभवातून मी माझा देव उभा करते. त्यामुळं मग जातींच्या बोली आल्या, असं झालं. आणि मूळ म्हणजे मला त्यात आणखीन एकनाथ महाराजांनी किंवा तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई असतील, अगदी नामदेव महाराज सुद्धा यांनी हिंदीतून पदरचना केलेली आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात हिंदी सुद्धा आहे. आणि एकनाथ महाराजांनी म्हणजे मराठी भाषा ही आक्रमणातूनच पुढे गेलेली दिसते. फारसी ही राज्यव्यवहाराची भाषा आहे. तेव्हा एकनाथ महाराज असं नाही म्हणले की बोला शुद्ध मराठी, ते म्हणले की फारसीला पर्याय नाही आहे, तर आपण फारसी मराठीकडे घेऊन येऊ आणि मराठीला समृद्ध करू. आणि म्हणून भारुडामध्ये तुम्हाला ताकीदपत्र दिसेल, सबंध फारसी भारुड दिसतील. तर एकनाथांना अशी नाही भीती वाटली मराठी मरेल आता फारसी बरोबर, जे आपण आज म्हणतो ती समन्वयातून तुमचीच भाषा आणखीन ताकदीची करायची. आणि वारकरी संप्रदायामध्ये असं आहे की मुस्लिम संत पण आहेत, वेगवेगळ्या जाती धर्मातले पण आहेत, त्या गावातले, त्या प्रदेशातले, त्या जातीतले, त्याच्या अनुभवातला तो ज्याचा त्याचा विठ्ठल आहे. त्यामुळे त्या बोली पण आल्या, ते शब्द पण आले आणि खूप छान छान शब्द पण आलेत. तर ती भाषा बोली म्हणजे ती लोकव्यवहारातली भाषा ही आली आणि त्यामुळे मराठी समृद्ध होत गेली आणि मराठी सर्वसमावेशक होत गेली.
आणि मराठी बहुसांस्कृतिक होत गेली. म्हणजे तेव्हा अशी भीती नाही वाटलेली नामदेवांना किंवा ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा, की आता चोखोबांनी उसडोंगा परी रसनो हे डोंगा म्हटल्यामुळे विठ्ठलाचं काय होईल, किंवा आता हे अध्यात्म बाटेल का काय. तर ती संकुचित दृष्टी नाही आहे ना. आणि मी माझ्या मनात येईल ते अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या म्हणून टाकायचं, त्याला शिव्यासुद्धा द्यायच्या. तो काही भ्रष्ट वगैरे होत नाही आहे. मला वाटतं की सेन्सॉरशिप नाही आहे. ती जी सर्वसमावेशकता, ती जी आपली परंपरा आहे, ती आपण कुठेतरी विसरत चाललो आहे का सध्याचं वर्तमान बघता? हो. सेन्सॉरशिपमधली भक्ती नाही आहे, मुक्त भक्ती आहे. अमराठी लोकांमुळे नाही तर मराठी लोकांमुळेच मराठीचं भवितव्य धोक्यात आहे का, अशी आत्ताची सध्याची? तसं नाही येते. तर त्यामुळे ते जे बघणं आहे ना, ही आपण आत्ता मराठी वाचवायला काय करतोय, हे नको ते नको, यांना वगळा त्यांना वगळा, ते होणारच नाही आहे. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं भाषा आणि समूह, तुम्ही आता आपण सगळे जागतिकीकरण आणि व्यापार आणि तंत्रज्ञान आणि आपल्या मोबाईलमधून ते सगळं येतं आहे, मॉलमधून येतं आहे. त्याला कुठे आपण थांबवू शकतो? आपण थांबवू शकत नाही. राज्यघटनेकडे वगैरे नंतर जाऊ आपण, घटनेत काय म्हटले म्हणू पण आपण व्यवहार बघूयात. तर त्यामुळे ते येणार आहे, त्याला काय पर्याय आहे, असं आहे ना ते. ग्रंथप्रेमीचा एपिसोड आपला शुक्रवारी येत असतो आणि काही कारणांनी जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल आपला चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा. तसंच मेंबरशिपचे प्लॅन्स हे आम्ही सुरू केलेले आहेत. तर तुम्हाला खाली जिथे सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईब केल्यावर जॉईनच असा अजून एक ऑप्शन येतो. ते जर तुम्ही केलात तर मेंबरशिपचे प्लॅन्सही दिसतील, त्यामुळे तोही घ्यायचा निश्चित विचार तुम्ही करू शकता. रुपाली, आता परत जर आपण वारीची परंपरा बघितली तर 20-21 दिवस लाखो लोक, म्हणजे 10 ते 12 लाख तुम्ही म्हणलात, इतके वारकरी एकत्र येऊन कुठली केंद्रीकृत यंत्रणा नाही आहे. म्हणजे एरवी आपण घरचं कार्य करायचं म्हणलं 200-300-500 लोक जरी आपण बोलवायची म्हणली तरी आपल्याला खूप हे असतं. तर हे इतके सगळेजण शिस्तबद्धपणे दरवर्षी ही वारी होते आणि आपल्याला इतर देशभरात अनेक यात्रांमध्ये काही दुर्घटना घडतात, चेंगराचेंगरी होते, अशा कुठल्याही घटना नव्हता निर्विघ्नपणे पार पडते. तर काय तुम्हाला यातलं हे रहस्य रहस्य नाही, ती परत एकदा ती पण काय म्हणूयात यंत्रणाच आहे. शिस्तबद्ध पद्धतीनं उत्सव साजरा करता येतो याचं म्हणजे मी तर असं म्हणते की आपल्या म्हणजे मी रामचंद्र देखणे होते आणि त्यांचं एका पुस्तकावर मी लिहिलं होतं आणि त्यांनी फोन केलेला. तर मी म्हटलं तुम्ही ना खरं तर वारीचं व्यवस्थापन शास्त्र असं काहीतरी लिहिलं पाहिजे म्हटलं. आणि आपल्या MBAच्या मुलांनी जसा पूर्वी कधीतरी तो डबेवाल्यांचा मुंबईच्या केला ना, तसं आपल्या MBAच्या मंडळींनी वारीचं व्यवस्थापन अभ्यासलं पाहिजे. आणि योगायोगाने मला वाटतं ते मुंबईचे डबेवाले पण वारकरी. हो, ते वारकरीच आहेत. तर हे हैबतबाबा आरफळकर जे आहेत त्यांनी ही वारीची एक अतिशय म्हणजे शिस्तबद्ध व्यवस्था रचना तयार केली की त्यामध्ये वारीमध्ये त्याचं नियोजनाला सुरुवात करणं आहे. त्यानंतर कोणकोणत्या दिंड्या त्यात सहभागी होत आहेत. त्यानंतर त्यांच्या आपण जे आत्ता वारी येते ती साधारण आपल्याला माहिती आता आज यावर्षी अधिक महिना आला म्हणून ती जुलैमध्ये गेली, त्याचं साधारण जूनमध्ये. पण आपण हे म्हणजे हे जे इंग्रजी महिने जर बघितले तर त्यांच्या बैठका सुरू होतात ना, ते साधारण एप्रिल-मेमध्ये सुरू होतात. इतकं ते नियोजन व्यवस्थित असतं. आणि तुम्ही म्हणला तसं त्या दिंड्या ठरलेल्या असतात, त्यांची संख्या, त्यातले सदस्य. हो, त्या सगळ्या दिंड्या आहेत आणि त्या दिंड्यांचे सदस्य आणि मग त्यांची नोंदणी असते. त्यानंतर तो शिधा जो असतो धान्य, ज्याला ते सेवेकरी म्हणतात, तर त्याची काय व्यवस्था आहे. तो कोरडा शिधा म्हणजे कोरडं आपण भात वगैरे पीठ किंवा अन्न शिजवण्यासाठी लागणारे ट्रक आहे, तर याचं नियोजन करणं आहे. तर हे सगळं साधारण एप्रिलमध्ये सुरू होतं. त्याच्या बैठका सुरू होतात. पुण्यामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी होतात. पण हा वारीचा मार्ग, वारीची ती जी रचना जी आहे की पहिल्यांदा पताका असलेली मंडळी जी आहेत ती पुढे असतील, मग मध्ये
असेल तो विणेकरी, तो पखवाज वाजवणारा, मृदुंग वाजवणारा असणार आहे, तो मध्ये बाजूने दिंड्या चालणार आहेत. आणि मग जो विणेकरी आहे त्या विणेकरी म्हणतो तेच अभंग मागे म्हणायचे. कुठले अभंग म्हणायचेत याची नोंद आहे व्यवस्थित. त्याचे छापून आत्ता हातामध्ये पुस्तकं दिलेली असतात, ती बघून म्हणायची. आणि मग त्याच्या मागे कोण असणार आहे, मग मागे तुळशी वृंदावन घेतलेल्या स्त्रिया आहेत आणि पाणी डोक्यावर घेऊन जाणाऱ्या स्त्रिया आहेत की ज्या पाणी लागलं तर ते पाणी देणं. आत्ता पाण्याचे टँकर वगैरे पण आपण घेऊन जातो, पण वारीमध्ये चालताना, कारण शेवटी ते चालणं आहे ना, तहान लागते, पाण्याची गरज असते, तर ते हंडे घेऊन जाणाऱ्या स्त्रिया आहेत. मग सेवेकरी म्हणजे अन्न शिजवणारे वगैरे वगैरे आहेत, ते आहेत. अशी ती शिस्तबद्ध पद्धतीनं चाललेली असते. तर आपण म्हणजे आता बऱ्याचदा असं होतं की ती डेक्कनवरून लक्ष्मी रोडवरून जाते, तर त्यामध्ये ते मध्ये कुणाला येऊ देत नाहीत. ती पण शिस्त आहे. आले तर ते टाळ वाजवून बाजूलाच काढतात आणि मग चालणं आहे. तर ही जी शिस्त आहे, ही शिस्त हैबतबाबा आरफळकरांनी लावली. आणि या म्हणजे आपल्याकडं पालखीतून मिरवणं हा सन्मान समजला जातो. त्यामुळे ती पालखी वैभवशाली असली पाहिजे. आणि त्यामुळे ते औंधचे संस्थानिक औंधचे राजे जे आहेत, पंतप्रतिनिधी, यांची मदत त्यांनी घेतली. त्यानंतर सरदार शितोळे आहेत, त्यांची मदत घेतलेली आहे. ग्वाल्हेरचे शिंदे आहेत त्यांची. तर ती भव्य दिव्य असली पाहिजे, हत्ती घोडे असले पाहिजेत. त्यातले हत्ती गेला आता, पण घोडे असले पाहिजेत. असं ती म्हणजे तो देखणा असला पाहिजे, तो वैभवशाली असला पाहिजे आणि तो शिस्तबद्ध पण असला पाहिजे. आणि त्याच्यात स्वेच्छेने याला ही शिस्त मान्य आहे, ती पाळायची आहे आणि त्याच्याबरोबर चालायचं आहे. आता असं होतं की त्या वारीबरोबर एक मोकळा समाज आहे की जो या दिंडीचा भागच नाही आहे, तो पण असतो. पण मग तिकडेही लक्ष द्यावं लागतं. पण त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, व्यवस्था, असं सगळं बघावं लागतं. पण ती शिस्त जी आहे ती पण परंपरागत आहे आणि ती अजूनही ती पण परंपरा चालू राहिलेली आहे असं आपल्याला दिसेल.